नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरीवर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरीवर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते शिकू शकता। आज आपण लोकरीचे विणकाम पाहणार आहोत। त्यामध्ये असे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराच्या आकाराचा रबर बँड कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। हे पहा, इथे मागच्या बाजूला आपण असा रबर बँड जॉईन केलेला आहे। तुम्ही एखादी क्लिप किंवा लहान मुलींचा बेल्ट सुद्धा इथे जॉईन करू शकता। अगदी सुंदर असे हे दिसते। किंवा एखादे जर तुम्ही पर्स केलेले असेल तर त्याला सुद्धा हे जॉईन करू शकता। इथे आपण साखळी टाका व खांब हे 2 टाके वापरलेले आहेत। तुम्हाला जर साखळी टाका व खांब येत नसेल, नवे शिके असाल तुम्ही, तर आपल्या चॅनलवर त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। इथे आपण साधी लोकर वापरलेली आहे, तुम्ही चमकीची लोकर सुद्धा वापरू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला काही ते टिप्स सांगितलेले आहे। त्या टिप्सनुसार तुम्ही हे जर विणकाम केले तर अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही असा सुंदर असा रबर बँड करू शकता। तरीही तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही तसे सांगू शकता। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही अशी सुई, त्याच्यानंतर एक कटर, त्याच्यानंतर ही आपली गोधडी शिवायची जी सुई असते ती आपण इथे वापरणार आहोत। हे आपल्याला शेवटी रबर बँड जॉईन करण्यासाठी लागणार आहे। सुई थोडीशी जाडसर मोठी घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला लोकर लागणार आहे। मी ते केशरी रंगाची लोकर वापरत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता। सुरुवातीला आपण एक हुक तयार करून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे 15 साखळ्या घालणार आहोत। इथे मोजून अशा 15 साखळ्या घालायच्या आहेत। साखळी टाका जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन ते पाहू शकता व शिकू शकता। हे पहा, इथे आपण 15 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आणखी एक जादाची साखळी इथे आपण घालत आहोत, ती आपण सोडून देणार आहोत। त्याच्यानंतर ही आपण जादाची जी साखळी घातली होती ती सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपण खांब घालणार आहोत। हे पहा, इथे खांब घालणार आहोत। प्रत्येक साखळीमध्ये असे खांब घालायचे आहेत। सुरुवातीला त्या साखळीमधून सुई बाहेर काढायची आहे। लोकरीचा वेढा सुईवर घेऊन तो बाहेर काढून पुन्हा लोकरीचा वेढा घेऊन 2 मधून बाहेर काढायचे आहेत। असे खांब घालायचे आहेत। इथे आपण 15 साखळ्या घातलेल्या आहेत, त्यामुळे आपण इथे 15 खांब घालणार आहोत। खांब घालताना सुद्धा हे मोजून घालायचे आहेत। हे पहा, अशाच प्रकारे आपण पहिली लाईन पूर्ण करून घेऊयात। 15 खांब घालून घेऊयात। हे पहा, इथे आपली पहिली लाईन पूर्ण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपण 15 खांब घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला दुसरी लाईन करायची आहे। त्याच्यासाठी सुरुवातीला एक साखळी टाका घ्यायचा आहे आणि जिथे आपण पहिल्या लाईनचे जे खांब घातलेले आहेत त्याच्या वरती जी साखळी टाका तयार झालेला असतो तिथून आपण आता हे खांब घालणार आहोत। हे पहा, वरती जो साखळी टाका तयार झालेला असतो तिथे आपल्याला हे खांब घालायचे आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता, हा आपला खांब आहे, त्याच्यावरती इथे हा साखळी टाका तयार झालेला आहे। तिथून अशी सुई बाहेर काढायची आहे। लोकरीचा वेढा घेऊन पुन्हा तिथूनच सुई बाहेर काढायची। पुन्हा लोकरीचा वेढा घेऊन अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशी आपल्याला इथे सुद्धा आपण 15 खांब घालून घेणार आहोत। अशीच ही आपल्याला दुसरी लाईन सुद्धा पूर्ण करून घ्यायची आहे। ही आपण दुसरी लाईन पूर्ण करून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपण तिसरी सुद्धा लाईन पूर्ण करणार आहोत। त्याच्यासाठी सुरुवातीला एक साखळी टाका घालायचा आहे। त्याच्यानंतर प्रत्येक खांबाच्या वरती एक एक खांब घालायचा आहे। याच पद्धतीने आपल्याला एकूण 12 लाईन पूर्ण करायच्या आहेत। तुम्हाला जर फुलपाखराचा आकार लहान करायचा असेल तर तुम्ही साखळी टाके कमी घालायचे आहेत सुरुवातीला। त्याच्यानंतर जितके साखळ्या घातलेल्या आहेत तितकेच खांब घालायचे आहेत। जर जादा मोठे जर फुलपाखरू करायचं असेल तर साखळी टाके हे जादा घालून घ्यायचे आहेत। आपण याच पद्धतीने पूर्ण 12 लाईन तयार करून घेणार आहोत।
अशाच पद्धतीने हे सुद्धा लाईन पूर्ण करणार आहोत. एकूण 12 लाईन आपण पूर्ण करून घेऊयात. हे पहा इथे आपण एकूण 12 लाईन पूर्ण केलेल्या आहेत. आता इथे शेवटी आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे. घट्ट अशी गाठ बांधायची आहे. त्याच्यानंतर ही शिल्लक लोकर ही कट करून घ्यायची आहे. हे पहा इथे आपला एक चौकोन तयार झालेला आहे. सुरुवातीची सुद्धा आपण शिल्लक लोकर कट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता हा आपला चौकोन तयार झालेला आहे. त्यानंतर असे हा फुलपाखराचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा फुलपाखराचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सुईमध्ये पुन्हा लोकर ओवून घ्यायची आहे व ती इथे गुंडाळायची आहे. हे पहा या सुईमध्ये आपण लोकर घालून घेणार आहोत. अशी सुईमध्ये लोकर ओवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक इथे आपल्याला ही सुई आतमध्ये घालायची आहे खालच्या बाजूने. पाहू शकता आपण कशी इथून मध्य बाजू असते तिथून आपल्याला अशी सुई बाहेर काढायची आहे. फुलपाखराची दोन्ही बाजू एकसारख्या आल्या पाहिजेत. अशा प्रकारे सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर असे वेडे देऊन घ्यायचे आहेत. हे घट्ट असं हे मध्य बाजू हे करून घ्यायची आहे. मधला भाग हा व्यवस्थित आला पाहिजे. 3 ते 4 असे लोकरीचे वेडे द्यायचे आहेत घट्ट असे. त्याच्यानंतर इथे 1 ते 2 अशा गाठी घट्ट बांधून घ्यायच्या आहेत. मागच्या बाजूला 2 घट्ट गाठी बांधायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे रबर बँड जॉईन करून घ्यायचा आहे. जिथे आपण आता लोकर गुंडाळलेली होती तिथून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि तिथेच मधल्या बाजूला अशी रबर बँड जॉईन करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा या रबर बँडवर लोकरीचे असे 2 गाठी बांधायच्या आहेत म्हणजे तो रबर बँड अगदी घट्ट बसेल. इथे तुम्ही क्लिप सुद्धा लावू शकता किंवा अशाच पद्धतीने तुम्ही बेल्ट सुद्धा लावू शकता. त्याच्यानंतर या रबर बँडला असे लोकरीचे वेडे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे रबर बँड अगदी व्यवस्थित बसला जाईल. त्याच्यानंतर पुन्हा इथे 1 ते 2 अशा गाठी द्यायच्या आहेत आणि ही लोकर जादाची तोडून घ्यायची आहे. कट करून घ्यायची आहे. आता ही शिल्लक लोकर आपण कट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान असे रबर बँडचे आपल्या फुलपाखराचा रबर बँड असे तयार झालेला आहे. अगदी व्यवस्थित मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे विचारू शकता. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला हे रबर बँड तयार करता येईल असे एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवलेले आहे. तुम्ही इथे जर चमकीची लोकर वापरली तर खूप छान असे तुमचे फुलपाखराचा रबर बँड दिसू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.